आता ब्रेक नंतर मुलुक महाराष्ट्रामध्ये एक ब्रेकिंग न्यूज आहे। पुण्यात जीबीएस बाधित तिसऱ्या रुग्णाचा मृत्यू झालाय। आज पुण्यातील नांदेड गावातील 60 वर्ष ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झालाय। त्याच्यावरती उपचार सुरू होते, त्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। मागील 15 दिवसांपासून ससून रुग्णालयात या व्यक्तीवर उपचार सुरू होते। पुण्यातील नांदेड गावात अनेक रुग्ण हे जीबीएस बाधित आहेत। तर जीबीएसचा पहिला बळी आपण बघतोय हत्तूर सोलापूर इथला, वय वर्ष 40, मृत्यू दिनांक 25 जानेवारी। जीबीएसचा दुसरा बळी जो आहे तो गाव नांदोशी गाव, सिंहगड रोड, पुणे, वय वर्ष 56, मृत्यू दिनांक 28 जानेवारी। जीबीएसचा तिसरा बळी बघा पिंपळे गुरव, पिंपरी चिंचवड गावातला, वय वर्ष 36, मृत्यू दिनांक 30 जानेवारी। चौथा बळी गेला तो नांदेड गावातला, जिल्हा परिषद शाळेसमोर पुणे इथे, त्याचं वय वर्ष होतं 60 आणि मृत्यू दिनांक 31 जानेवारी। काल वायसीएम रुग्णालयात जी काय आपली डीन साहेबांच्या अंडर, त्याच्यामध्ये प्रोफेसर इन मेडिसिन, पिडियाट्रिक प्रोफेसर, पॅथॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी सगळे डिपार्टमेंटचे जे प्रोफेसर आहे त्याची एक कमिटी आहे। त्या कमिटीमध्ये त्या पूर्ण पेशंटच्या मृत्यूचे डिटेल्स घेऊन जे सगळ्या हिस्ट्रीची डिटेल घेऊन जे ऑडिट केलं, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की सदर पेशंटला रेस्पिरेटरी डिसीज बायलॅटरल न्यूमोनिया हे कॉज असावं आणि जीबी सिंड्रोम पण त्याला फायनिंग आहे, असं त्यांचा रिपोर्ट माझ्याकडे सादर झाला। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात जीबीएस आजाराच्या नव्या रुग्णाची भर पडली। सध्या या ठिकाणी 5 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। या 2 बालकांचा समावेश आहे। घाटीतील मेडिसिन विभागात 3 आणि बालरोग विभागात 2 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवरती आली आहे। तिकडे पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या भागात जीबीएस सिंड्रोमचे 13 संशयित रुग्ण आढळले होते। त्यापैकी 5 रुग्ण हे बरे झालेले असून उर्वरित रुग्ण हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आणि शहरातील अन्य खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। आता वेळ झाली का ब्रेकची। ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।